श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून समोसे. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि कुस्करून ओवा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे भरपूर प्रमाणात तेल. आता तेल यासाठी आणि ते तेल गरम करून टाकायचं, म्हणजे तुमचे समोसे छान खस्ता येतील आणि कुरकुरीत लागतील. आणि आता हे जे तेल टाकलेलं आहे आपण, आता याला आपण छान त्या पिठाला मळून घेऊया. बघा, हे अशा प्रकारे आपण मळलेलं आहे. आता हे तेल आपण व्यवस्थित टाकलं की नाही टाकलं हे बघायसाठी आता गोळा तयार करून घेऊ. बघा, गोळा तयार झालेला आहे, म्हणजे आपण टाकलेलं पीठ, आपण जे पिठामध्ये तेल टाकलेलं आहे ते अतिशय योग्य प्रमाणात टाकलेलं आहे. आता मग थोडं थोडं पाणी टाकून आपण छान घट्टसा असा उंडा भिजवून घेऊ. बघा, अशा प्रकारे आपण हा तयार केलेला आहे. आता हा ठेवू आपण थोड्या वेळ बाजूला. आता करूया मसाल्याची तयारी. मसाल्यासाठी आपण आधी कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहे. हे आपल्याला आलूच्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. तर त्यासाठी आपण जिरं टाकलेलं आहे. याच्यामध्ये लसणचा गुळ मी केलेला नाहीये. तुम्हाला वाटलंच तर करू शकता, पण शक्यतो नाहीच करायचा. त्यानंतर हे असं बघा, अशा प्रकारे आपण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता याच्याच मध्ये आपण हिरवी चटणी तयार करून घेऊया. याच्यामध्ये आपण कोथिंबीर, मिरची आणि याच्यामध्ये मी लसण टाकलेलं आहे. त्यानंतर जिरं टाकलेलं आहे. आणि आता माझ्याकडे पुदिनहरा नाही आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये पाणीपुरी मसाला ॲड करत आहे. पुदिनहऱ्याची चव येते त्यामुळे. तर बघा, अशा प्रकारे मी पाणीपुरी मसाला ॲड केलेला आहे. तुम्ही काळं मीठ वगैरे जर असेल तर ते यूज करू शकता. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि बघा, अशा प्रकारे आपली ही ग्रीन चटणी तयार झालेली आहे. आता आपण मसाल्याची तयारी करू. त्यासाठी बॉईल आलू, त्यानंतर कांदा आणि हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. बघा, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता थोडीशी मोहरी ॲड करू. मोहरी तडतड छान तडतडली की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करू. मसाल्यामध्ये केलेलाच आहे आपण ॲड कढीपत्ता, पण तरी थोडासा ॲड करायला हरकत नाही. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी आपण सोप घालू. सोपीमुळे कशी चव छान येते. त्यानंतर सोप घातल्यानंतर थोडंसं सोप लालसर झाल्यानंतर कांदा आणि ती हिरवी मिरचीची जी चटणी तयार केली होती ती आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर लगेच त्याच्यात आपण वाटाणे पण घालून घ्यायचे. मी बॉईल केलेले नाही आहे ते वाटाणे, त्यामुळे या तेलात परतून देत आहे, ते नरम येऊन जातात. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी आपण हळद ॲड करायची आहे. हळद ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं त्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ते बॉईल केलेले आलू ॲड करायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे आहे, म्हणजे तो पूर्ण जे मसाला आहे त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडीशी आपण याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकून घेऊ. आता याच्यामध्ये थोडासा मसाला, मीठ ते पण ॲड करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर हे परत पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला पण आपण जो भाजीमध्ये वापरतो तो. आता आपण समोसे तयार करून घेऊ. समोसे तयार करण्यासाठी अशी लाटी घेतलेली आहे. त्याला बघा असा आकार दिलेला आहे. एका गोळ्यामध्ये तुमचे 2 समोसे तयार होतात आरामात. बघा, असं पॉकेट तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ती आलूची चटणी भरायची आहे आणि हे वरून अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपला हा समोसा तयार झालेला आहे. बाकीचेही समोसे असेच तयार करायचे आहे. आता मी गॅस लो ठेवलेला आहे आणि लो याच्यावरच तुम्हाला हे तळून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्ही जर मोठ्या याच्या फ्लेमवर जर तळून घेसाल तर ते व्यवस्थित होणार नाहीत, कुरकुरीत होणार नाहीत. त्यासाठी तुम्ही लो फ्लेमवरच तळायचे आहेत, म्हणजे ते छान खुसखुशीत होतील. बघा, आता असे लालसर झालेले आहेत. लालसर झाल्यानंतर आता आपण ही काढून घेऊया. बघू शकता किती छान त्याला कलर आलेला आहे आणि कोणीच बघून म्हणणार नाही हे समोसे तुम्ही गव्हाच्या पिठापासून केलेले आहे. पौष्टिक आणि ऑइली पण होत नाहीत हे समोसे तसं बघितलं तर. बघा, मी इमलीची पण चटणी केलेली आहे त्याच्यासोबत, ग्रीन चटणी, मिरची. आणि बघा, मी तुम्हाला फोडून पण दाखवते. अशा प्रकारे आपला हा समोसा तयार झालेला आहे. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा.
खायला अतिशय टेस्टी गरमागरम समोसे. चला तर मग कसली वाट बघताय, या खायला. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.